पहिला चेंडू हलक्यातनं चेंडूला कटवलाय. अप्रतिम पद्धतीचा चेंडू, बॅक ऑफ लेंथचा चेंडू, थोडीशी उसळी घेताना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजाच विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर मात्र फलंदाजाकडे नाही आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू गोलंदाजाकडून हाताळला गेलाय. अप्रतिम अशा पद्धतीचा मारा, पुढचा चेंडू असणार आहे. हलक्यातनं चेंडूला कटवलंय. फाईन लेगच्या दिशेनं चेंडू चाललाय. सीमा पार येतोय खणखणीत असा चौकार. थँक्यू डीजे. निश्चितच याच्या दिवसाची सुरुवात मात्र या चौकाराने केली. क्लासिक फटका म्हणावा लागेल. एक्सटेन्स ऑफ आर्म. अप्रतिम अशा पद्धतीचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेलच. गोलंदाजाने अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू टाकला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला आपली कामगिरी मात्र चोख बजावता आली नाही आहे. संधी होती तुषार गंभीर सारख्या फलंदाजाला बाद करण्याची, परंतु संधी हुकली. कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं तर गेलेली वेळ आणि आलेली संधी एकदा चुकली की माणसाच्या आयुष्यामध्ये परत ती येईल याची गॅरंटी आपल्याला देता येत नाही. कारण एक मोठा फलंदाज आहे तुषार. 100 सामना फिरवण्याची किमया आणि कौशल्य या खेळाडूच्या हातामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं. या आधीच्या सामन्यामध्ये देखील एकाच सामन्यात 51 धावांची वादळी खेळी आणि हॅट्रिक घेण्याचा कारनामा या गोलंदाजानं, या खेळाडूनं आतापर्यंत केला आहे. परंतु त्याच्यासमोर देखील तिकडं तगडं आव्हान मैदानामध्ये दाखल करणाऱ्या प्रबुद्ध 11चा गोलंदाज शिशिर. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पॉईंटच्या दिशेनं बघायला मिळत आहे, परंतु एक धाव घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकले नाही आहेत. या एकेरी धाव्यानं संघाच्या धावसंख्येचं फलक जाऊन पोचलंय बिनबाद 6. एक सुवर्ण संधी चालून आली होती आणि या शिशिर या गोलंदाजानं जशा पद्धतीनं गोलंदाजी केल्या आत्तापर्यंत वाखणण्याजोगी आहे. आपल्या गोलंदाजीचा अलायदा पद्धतीचे चेंडू आत्तापर्यंत हाताळले आहेत आणि तो टप्पा आहे घुटल्यान स्पॉट, ज्याला 3 आणि 4 मीटरची लाईनर लेंथ पकडली आहे. यावेळेस चेंडूला फ्लिक केलं, रिस्टवर्क आपल्याला बघायला मिळाला. मनगटी फटका, चेंडू जातोय सीमा पार, येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. DJ सूरज. असणार आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा फटका सजवलाय. मात्र एकेरी धावेसाठी फटका चाललाय. अप्रतिम अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पॉईंटच्या डीप पॉईंटमध्ये बघायला मिळालं. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण बघितली तर हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 11 बिनबाद 11. एक विध्वंसक सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु या षटकामध्ये निश्चितच जशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे, वाखणण्याजोगी गोलंदाजी 2 चौकार आले, मात्र तद्वत फलंदाजांना बांधून ठेवले, जखडवून ठेवले. 3 निर्धारित 3 षटकांचा सामना असणार आहे. या ठिकाणी वेळ लावण्यात आली आहे. विनंती आहे थँक्यू डीजे. 12 मिनिटाच्या आत सामना ही इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. 12 मिनिटाच्या आत. निश्चितच आजच्या या सत्रातील हा पहिला, म्हणजे आजच्या दिवसातील पहिला जरी असला तरी कालच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे आणि यानंतर आपण जो पुढचा सामना असेल तो आक्की वॉरियर्स आणि VS फायटर्स या 2 संघांनी देखील सज्ज राहायचं आहे. ही इनिंग झाल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. आक्की 11 आणि VS फायटर्स. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. गोलंदाज कोण आहे? संदेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. सामना असेल अप्रतिम अशा पद्धतीचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून
आपल्याला बघायला मिळाला जशा पद्धतीनं फटका सजवलाय ना, काबिले तारीफ म्हणावी लागेल या फलंदाजाची. आपलं कौशल्य, टायमिंग, प्लेसमेंट आणि हवाई फायर या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या थेट जाऊन पोचल्या बिनबाद 17 या धावसंख्येवर. ते उत्तुंग असा फटका होता. अप्रतिम अशा पद्धतीचा एक्सटेन्शन ऑफ आर्म पाहायला मिळाला. अप्रतिम अशा पद्धतीचं पुनरागमन पहिल्या चेंडूवरती षटकार आला, मात्र तद्वत अशा पद्धतीनं आगमन केलंय. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू, ज्याला कॉरिडॉर ऑफ अनसर्टन्टी म्हटलं जातं, अनिश्चिततेचा गलियारा, त्याच चॅनलमध्ये गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. पहिला चेंडू थोडंसं निश्चितच वॉर्मअप असतो. चेंडू प्रत्येक गोलंदाजाचा वॉर्मअप करण्यासाठी, सेटल होण्यासाठी थोडासा वेळ गेला, मात्र त्यानं जे पुनरागमन केलंय वाखणण्याजोग आहे. पुढचा चेंडू निश्चितच असणार आहे, महत्त्वाचा असणार आहे. यावेळेस देखील स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडू होतोय फरार, येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. हेच तंत्र, हेच मंत्र आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू असणार आहे. धावसंख्या मात्र या दुसऱ्या षटकामध्ये एका मोठ्या आकड्याकडे, मोठ्या धावसंख्येकडे निश्चितच संघाची वाटचाल सुरू आहे. एक महत्वाची लढत आपल्याला बघायला मिळते प्रबुद्ध 11 आणि यावेळेस चेंडूला रेस्ट ऑफ द वर्क पाहायला मिळाला. चेंडू जातोय तडम्यांच्या रिजन मध्ये, सीमा पार, येतोय खणखणीत असा तुषार ब्रँडेड चौकार. फलकावरती त्याच्या 20 स्वतःच्या वैयक्तिक 20 धावा त्यानं खऱ्या अर्थानं आपल्या या षटकात तब्बल 20 धावा कुठल्यात. तुषार गमरे या खेळाडूनं निश्चितच त्याच्याजवळ बोलताना त्यानं सांगितलं होतं की आमचा प्रयत्न असणार आहे की 40-45 धावांपर्यंत आपल्याला मजल मारता येईल. धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असणारा अंतिम षटक मात्र घेऊ नये. प्रबुद्ध 11ला एक मोठं चेस करावं लागणार आहे, कारण आत्तापर्यंत आणि वैयक्तिक 30 धावांवरती तुषार गमरे या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोचले ती 31 या धावसंख्येवरती. काय बघा, काय किमया या फलंदाजाची. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज फक्त एकेरी धावेवरती या ठिकाणी खेळतोय,
परंतु तुषार गमरे ऑन फायर आपल्याला बघायला मिळाला. 10 चेंडू आणि 30 धावांची वादळी खेळी 300च्या स्ट्राईक रेटने या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. कृपया विनंती असेल यानंतर प्रत्येक सामन्यात एक राखीव खेळाडू समालोचन कक्षात नसेल तर त्या खेळाडूला त्या संघाला पॅनल्टलाइज करण्यात येईल. गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत प्रशांत. प्रबुद्ध 11 या संघाचा एक हुकमी एक्का याला म्हटलं जातं. असा गोलंदाज मात्र निर्णायक षटक हाताळण्यासाठी आलाय. स्लॉक षटक आहे आणि दुसरीकडे मात्र तुषारची बॅट आग ओकताना आपल्याला बघायला मिळते आहे. निश्चितच या रखरखत्या उन्हामध्ये देखील तुषार देखील हाय व्होल्टेज इनिंग खेळण्याच्या प्रयत्नात तुषार गमरे आपल्याला बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह क्रिकेटच्या भाषेतील सुरेख फटका, देखणा फटका ज्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीचा फटका या ठिकाणी सजवला. परंतु त्या फटक्यावरती फक्त एकच धाव या ठिकाणी प्राप्त होतीये. एकेरी धाव्यानं संघाचं धावसंख्येचं फलक पुढं चाललंय. एक महत्त्वाची लढत, एक महत्त्वाची बॅटल आपल्याला बघायला मिळते. कारण ही तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा शांततेत युवा प्रतिष्ठान आयोजित ही विशिष्ट प्रीमियर लीग आणि या लीगचा आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे. निर्णायक दिवस असणार आहे. कारण उद्या आपल्या सर्वांना माहिती आहे भारताच्या भाग्यविधात्याची जयंती आणि या जयंतीला मात्र सलामी देण्याचं काम केलं जात आहे. उत्तुंग फटका, टायमिंग प्रॉपर, चेंडू मात्र करतोय हवाई सफर, षटकार. ब्लॉक होल मधला पद्धतीचा चेंडू, हलक्यातनं चेंडूला कटवलं. अप्रतिम अशा पद्धतीचं पुनरागमन केलं होतं. मात्र या चेंडूवरती देखील धावांची कमाई फलंदाज या ठिकाणी करतायत. धाबा होत आहेत त्या बिनबाद 40. प्रबुद्ध 11ला विचार करावा लागेल कारण एक मोठी धावसंख्या लोडिंग होती आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा फटका. आपण जर बघितला तर जशा पद्धतीनं बॅकफुटवर घेऊन तुषारनं फटका खेळला, निश्चितच या फलंदाजाचं कौशल्य आहे. मागच्या सत्रामध्ये देखील, कालच्या दिवसामध्ये देखील याच्या फळीनं आग ओकली होती आणि जिथून तुषारनं काल सोडलं होतं तिथूनच मात्र सुरुवात केली आहे. तशा पद्धतीची फलंदाजी तुषारकडून झाली आहे, निश्चितच वाखण्याजोगी. हलक्या हातानं चेंडूला कटावला. इथं मात्र धावचित करण्याची संधी होती, मात्र फलंदाजानं तत्परता दाखवत, चपलता दाखवत ही धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धाव्यानं संघाची धावसंख्या झाली ती 42. या सामन्याच्या निमित्तानं 14 गाव धामणदेवी गट या गटाचे माजी सचिव आणि बौद्ध उपासक आमचे मित्र आदरणीय शशिकांतजी गमरे यांचं आगमन झालं आहे. आम्ही संपूर्ण शांतिदूत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक असं हार्दिक असं स्वागत करत आहोत. यावेळेस मात्र विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे. पहिला फलंदाज, पहिला गडी मात्र तंबूत माघारी परततोय. एक मोठा हादरा म्हणावा लागेल. धावसंख्या 42 वर स्थिरावलेली आहे आणि या विकेटच्या पतनानंतर देखील षटकाची सांगता होते. 3 धावसंख्या जाऊन पोहोचल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 42 ना, 42. हा सामना जिंकायचा असेल तर प्रबुद्ध 11 या संघाला निर्धारित 18 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान असणार आहे. चला, अक्की 11 आणि VS फायटर्स या संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्सकडे यायचं आहे. अक्की 11 आणि VS फायटर्स.
निश्चितच तुषारच्या फळीतून एक वादळी खेळी आपल्याला या सामन्यामध्ये बघायला मिळाली. तब्बल 39 धावांची खेळी तुषार गमरे यांच्याकडून सातत्यपूर्ण या खेळाडूमध्ये मिस्टर कन्सिस्टन्स ज्याला म्हटलं जातं तोच कन्सिस्टन्सी या फलंदाजानं या सत्रामध्ये आपल्याला दाखवली आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. चला चला सामन्याचा विनंती असेल आक्की 11 आणि VS फायटर्स. हॅलो 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 VS फायटर्स चला एक मोठी बॅटल आपल्या समोर खेळली जाते, परंतु त्याच्यानंतर या स्पर्धेतील एक महत्त्वाची लढत आक्की 11 आणि VS फायटर्सच्या दोन संघांमध्ये या ठिकाणी खेळवली जाणार आहे. चला पंच सामन्याला लवकर लवकर सुरुवात करायची आहे. हॅलो चला नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करून घेतोय. एक मोठी लढत आहे, मोठी बॅटल आपल्या समोर या ठिकाणी केली जाते. हॅलो पूर्ण या लीगला लाभलेले अंपर राकेशजी मोरे. पुढं चला अंपर सामना लवकरात सुरू करून घ्यायचा आहे. या ठिकाणी VS फायटर्स हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. दादा काय सांगाल, नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय, आपला निर्णय काय असणार आहे? निर्णय मी सांगतो 2 मिनटात, पण हा 2 मिनटं द्या फक्त, त्यांना विचारता प्रश्न. आधीच ठरवा ना तुम्ही. काय सांगाल, आपला निर्णय काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतो आहे. निश्चितच थँक्यू. आक्की 11 आपल्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. कालचा दिवस आपल्यासाठी खूप निराशाजनक ठरलेला आहे, कारण आपला स्टार खेळाडू सचिन तांबेला दुखापत झाली आणि त्यानंतर दोन्ही सामने तुम्ही पराभूत झालात, परंतु पुनरागमन करण्याची संधी या स्पर्धेमध्ये आपल्याला आहे. तर काय स्ट्रॅटेजी असणार आहे आपली? सर्वप्रथम सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नक्कीच आम्ही प्रयत्न तर करणार आहोत. कालचे प्रयत्न थोडेसे अयशस्वी ठरले, आम्ही एका सामन्यामध्ये विजयी झालो, परंतु आत्ताचे हे दोन्ही जे सामने आहेत ते आम्हाला विन करावे लागतील. बॅट्समन आहेत आमच्यामध्ये, पण कधी कधी बॅट्समनचं देखील बॅड लक असतं, दिवस नसतो, त्यामुळे किती जरी मोठा प्लेअर जरी असेल, आता माझ्यामध्ये अमित आहे, सचिन आहे, त्याच्यानंतर आता विकास देखील आलेला आहे, बाकी पण प्लेअर आहेत, माझ्या वाडीतील माझ्या गावातील देखील प्लेअर आहेत, ते देखील ओपनिंग करतात. तर आम्ही त्या पद्धतीने आता प्लॅनिंग केलेलं आहे. बॅटिंग आल्यामुळे काय म्हणजे थोडंसं प्रेशर असणार आहे, परंतु विन करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. निश्चितच या सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. आता यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये VS फायटर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आक्की 11 या संघाला. विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीची जोडी आपण सज्ज ठेवायची आहे. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सुंदर असा षटकार चौकार शशीरच्या बॅटमधून.
सामर्थ्य असेल की धावसंख्येचा पाठलाग यशस्वी करण्याचं, तर ते प्रबुद्ध 11 या संघामध्ये आहे. कारण त्यांचा संघमालक देखील तितकाच शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देणारं व्यक्तिमत्व. निश्चितच आमचे दोदो मोहिते आणि उमेश कासारे या संघाचे संघमालक आहेत, ते देखील उत्सुक असतील या रनचेसकडे पाहण्यासाठी. धावसंख्या जाऊन पोचले ते बिनबाद. धावसंख्या जाऊन पोचले ती 5च्या घरामध्ये. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू, मात्र स्क्वेअर रूपी थोडीशी चेंडूला अतिरिक्त स्विंग या ठिकाणी पाहायला मिळते. पंच यांच्याकडून सतीश सकपाळ यांच्याकडून स्क्वेअर चेंडू रूपी हा घोषित केला जातोय. अतिरिक्त रूपाची 1 धाव या ठिकाणी भर पडते. धावा होत आहेत त्या 6. पॉवर प्लेचं षटक असणार आहे, महत्त्वाचं षटक आहे. कारण या षटकामध्ये जितक्या धावा तुम्ही कुटाल तितक्या तुम्हाला बोनस रूपी ठरणार आहेत. कारण फील्ड रिस्ट्रिक्शन असल्या कारणानं क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू, पंचाने नो घोषित केलाय. फ्री हिटच्या रूपानं या ठिकाणी मोठा फटका खेळण्याची संधी मात्र या ठिकाणी चालत आली आहे. थोडंसं गोलंदाजाकडे दडपण आपल्याला बघायला मिळतं. आपल्या दिशेचं आणि लाईनवरचं नियंत्रण. या ठिकाणी थ्रो चेंडू घोषित होतोय. अनलिगल ॲक्शन या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळं गोलंदाज मात्र या ठिकाणी बॅन होतोय. या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाला आता मात्र गोलंदाजी करता येणार नाही आहे. ही थोडीशी दुर्दैवी आणि वेदनादायक गोष्ट निश्चितच असणार आहे सम्यक स्टार या संघासाठी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. किती रन झाले? नवीन बॉलर कोण विचारा? किती रन झाले? धावसंख्या जाऊन पोचली आहे 7च्या घरामध्ये. निश्चितच पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झाला होता, परंतु अनलिगल ॲक्शनमुळं या ठिकाणी पंच त्याला फाईन करतायत. या स्पर्धेतून गोलंदाजी करता येणार आहे. मात्र रितेश गोलंदाजी मार्कवर दाखल झाला आहे. ज्या वेळेस एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमा पार, येतोय ब्रँडेड असा चौकार. रुख हवाओं का बदलने का हुनर ये रखते हैं, छूटते हैं पसीने गेंदबाज के जब महफिल में ये जनाब अपने कदम रखते हैं. या वेळेस दाखवून दिला एक्सटेन्शन ऑफ आर्म. चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. सीमा पार, येतोय ब्रँडेड कणकणीत असा षटकार. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय उत्तुंग असा षटकार. या ठिकाणी केलं जात आहे. आपल्या नावाची झलक, आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचं हस्ताक्षर मात्र या दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरीमध्ये सोडण्याचं काम करतोय फलंदाज शिशिर.
धावसंख्या थेट जाऊन पोचल्या 23च्या घरामध्ये. पहिले षटक प्रगती पथावरती आहे, मात्र काय धमाकेदार सुरुवात आहे. पॉवर प्लेचा फायदा, मला वाटतं की पॉवर प्लेचं सर्वात महागडं षटक आतापर्यंत झालंय. यावेळेस चेंडूला पाठवलाय सीमा पार, येतोय चेंडू, होतोय फरार. ब्रँडेड असा बुद्धिस्ट प्रीमियर लीग चौकार. सोनं शिशिर करून दाखवलंय. तब्बल 27 धावा या 6 चेंडूंमध्ये कुठल्या गेल्यात. आक्रमण आणि आक्रमणाचा पवित्र कशा पद्धतीने घेतला जातो. पॉवर प्लेची सुरुवात मला आठवतं 2011ची सेमीफायनल मोहालीमध्ये उमर गुल्ला वीरेंद्र सेहवागने 5 चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये 5 लगातार चौकार ठोकले होते आणि त्याचीच कामगिरी मात्र शिशिर करून या ठिकाणी केली जाते. या ऐतिहासिक दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरीमध्ये आपल्या नावाची ओळख, असं म्हणतात ना, गेम बनाएगा नेम. कोणत्याही खेळाडूंनी स्टेजवरती बसायचं नाही. मध्ये स्टेजवरती बसू नये, संघ मालक असतील तरी चालेल, परंतु खेळाडू न बसू नये ही विनंती आहे. आपल्या बसण्यासाठी डगआउटची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. किती झाले? 27 झाले ना. 12 बॉल. सामना मात्र या ठिकाणी प्रबुद्ध 11च्या दिशेनं झुकताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोचली आहे 27. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उर्वरित 12 चेंडू आणि धावाची गरज असणार आहे ती 16. या स्पर्धेत विजयाची हॅट्रिक करणारा पहिला संघ ठरेल का? गोलंदाजाचं नाव कळवायचं. गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय सुमेध. महत्वाचं षटक असणार आहे. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. दडपण या ठिकाणी सुमेधवरती पाहायला मिळत आहे. अतिरिक्त रूपाची 1 धाव. निश्चितच कर्णधार प्रणित मोहिते मात्र या ठिकाणी आनंदात बघायला मिळतात, कारण जशा पद्धतीनं सुरुवात झाली आहे, एक धमाकेदार सुरुवात फलंदाजानं शिशिर या फलंदाजानं करून दिली आहे. आणि निश्चितच या फलंदाजाचं दडपण सीमालगत क्षेत्ररक्षण करणाऱ्या तुषार गमरे यांच्या देखील चेहऱ्यावरती बघायला मिळत आहे, कारण जी मेहनत तुषारनं घेतली होती निश्चितच गोलंदाजांना ती काही राखता आली नाही आहे. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत फील्ड होतोय चेंडू. सूरजच्या रूपानं मात्र फलंदाज तंबूत माघारी परततोय. मोठा धक्का मिळावा लागेल. पहिल्या षटकात धमाकेदार सुरुवातीनंतर मात्र एक पुनरागमन करलं या ठिकाणी कमबॅक करताना सम्यक स्टार खेळाडू पाहायला मिळत आहेत. प्रणित मोहिते आपला राखीव खेळाडू पाठवा ना प्लीज. धावसंख्या जाऊन पोचल्या 28. एक गडी बाद 28. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय सूरज. शिशिर मात्र या ठिकाणी ऑन फायर पाहायला मिळतोय. जशा पद्धतीनं फलंदाजी केली आहे त्यानं यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येतोय. अप्रतिम अशा पद्धतीचा झेल टिपला जातोय. काय सुरेख झेल आहे. अफलातून झेल या ठिकाणी
धामणदेवी 15 गावचे सन्माननीय कार्यकर्ते, आमचे मित्र आदरणीय गमरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतो की विनोद तांबे यांना की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. हा 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 काय फटका आहे, सुंदर फटका. या आधीच्या 2 चेंडूंवरती एक चौकार आणि एक षटकार ठोकलाय आणि निश्चितच आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं मात्र घेऊन गेलाय फलंदाज स्वप्नील. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 39. जिंकण्यासाठी एक ब्रँड फटक्याची गरज आहे, ग्रँड फटक्याची गरज आहे. अफलातून फलंदाजी या ठिकाणी झाली आहे. गमरे सर आपल्यासोबत जोडले गेले समालोचक गमरे यांचं देखील आम्ही स्वागत करतो. यावेळेस फिनिशिंग इन द स्टाईल, तिसरा विजय, तिसरा इक्का मात्र या ठिकाणी लाभलाय. प्रबुद्ध 11 हा संघ या ठिकाणी विजय होतोय. विनंती असेल चला अक्की 11 आणि व्हीएस फायटर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला लवकर. थैंक यू डीजे गिरीश तांबे. या 4 लाइनवरती अपनी तवज्जो चाहूंगा इन 4 लाइनों पर कि तुटले माझे गुलामीचे 5 भीमा तुझ्यामुळे, तुटले माझे गुलामीचे 5 भीमा तुझ्यामुळे, अर्थ आला व्यर्थ जीवनाला भीमा तुझ्यामुळे, नव्हते सामर्थ्य रोहन जमिनीवरून चालण्याचे, आज आभाळ मोजतो मी भीमा तुझ्यामुळे. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या